रात्री झाली. उचला ना त्याला, ते पळून जाईल. क्रूर मारलंय कुत्र्यासारखं त्यांनी, जनावराला सुद्धा मारत नाही एवढं मारलंय साहेब. त्याचे फोटो राज्यभर व्हायरल झालेत. उद्यापासून महाराष्ट्र त्या ठिकाणी वेटीस धरला जाणार आहे. धरला त्याला तर शांतता येईल. त्याला उचला. जनावरासारखं मारलंय त्यांनी. त्याच्यावरती आम्ही कडक कारवाई करणार आहे. बाकी त्याला सोडू नका. त्याला सोडू. मला सांगा, तुम्हाला आमची काय लागत असेल आम्ही करू, पण त्याला उचलून येतात. उचलणार आम्ही लगेच उचला. लगेच आम्ही पीएमचं हे करतो. तुम्ही लगेच उचला. त्या 302 सगळे लावून टाका. अॅट्रॉसिटी वगैरे सगळं. एक पथक आम्ही रवाना केलं. एक अधिकारी त्यांची तक्रार ते घ्यायला सुरुवात करा ना पटकन. किती वेळ लागणार आहे या फार्मला? आता पीएम केल्याशिवाय पीएम साहेब त्याला जनावरासारखं मारलं. हो साहेब, तुम्ही पीएम फोटो आहेत का रे बाबा? जनावरासारखं मारलंय. तुम्हाला पीएम रिपोर्ट मधून काय पाहिजे साहेब? काट्यानी लाट्यानी कुत्र्यासारखं मारलंय. तुम्हाला वाटतंय का तो ऍक्सिडेंट आहे? तक्रार घेऊन टाकू तुमच्या. लगेच घ्या तक्रार. बस तक्रारीला घेऊन नका. असं नाही चालणार. हा पीएम मध्ये जर काही त्याचं सुसाईड केलं, त्यांनी फाशी घेतली, आम्ही मान्य केलं असतं. आज 20-25 वर्ष झालं आम्ही लढतोय. हे काय तुम्हाला आणखी काय पुरावा पाहिजे? अहो हे दांडा, हे दांडा, हे दांड्यानी मारलं. हे बा, हे दांडे, हे पाय बाय नडग्या. याला काय म्हणजे काय मान? पीएम मधून तुम्हाला कोणता पुरावा पाहिजे? आम्ही गुन्हा दाखल करणार आहे. याच्या उघड दिसतंय की मारून टाकलं तरी पीएम ची वाट कशाला बघताय? मग गुन्हा दाखल करणार आहे आम्ही. काही प्रॉब्लेम. त्याला आणला म्हणून आतापर्यंत आणा त्याला लगेच. त्याला आम्ही फरार झाल्यावर आपण उचलणार आहेत का त्याला? फरार झाल्यावर उचलणार आहेत का? मला सांगा, फरार होऊ द्यायचंय का त्याला? तुम्ही काय करा, त्याची आतापर्यंत एफआयआर घ्या पटकन. लगेच घ्या. विलंब लावू नका. त्याला कोणत्याही पद्धतीने राजकीय काही पण त्या दबावाला बळी पडू नका. मी आहे इथं गरीब माणूस आहे हो, दलित समाजाचा. आम्हाला तुमच्या रोजीरोटीसाठी आपल्याला हे करा. आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे. आम्ही जे काही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करणार. आम्ही तुम्हाला जे कायदेशीर बसतंय त्याच्यातच बोलतोय की त्याच्यावर आतापर्यंत तुम्ही त्याला उचललं पाहिजे होतं. तू उचलला नाही. आम्ही आमचं पथक पाठवलं ते त्याला शोधतो. आढावा घ्या त्याचा, आढावा घ्या. घरचे लोक उचला. कोण कोण इन्व्हॉल्व त्याच्यात? तुम्हाला सगळे नाव माहिती आहेत ना? असं नाही साहेब. ऍक्टिव्हिस्ट त्या सकाळपासून खून झाल्यानंतर फिर्याद घ्यायला उशीर कशाला पाहिजे? त्याच्या अंगावर अशी इंचभर जागा शिल्लक नाही. फिर्याद घ्यायला जर इंचभर जागा शिल्लक असेल तर कशाची हे करायची? चौकशीमध्ये काय होईल ते होईल. आता फिर्यादीला फोन लावा. साहेब घ्या. बायको आहे त्याची. मी स्वतः तुम्हाला कर्मचारी पण काय म्हणले की खर्चटले त्याला. मारून हात केले तर कुठं खर्चटले? नाही खर्चटले असं म्हणण्याचं आम्ही सहकार्य करतोय सगळ्यांना तुम्ही विचार. पीएम करा, आम्ही कारवाई करू. तुम्ही पीएम कारवाई करू. त्यांचा हा शब्द आहे. आणि इथं जनता करू नका. थांबा. ते फिर्याद घ्या. सकाळचं काही काढू नका. आता फिर्याद कोणता नियम आहे? फिर्याद घ्या. पुन्हा तुम्हाला चौकशीला वेळ आहे ना, पण फिर्याद घ्या नाही तर तुम्ही व्हावं लागला राज्यभर. कर्मचारी हाकून द्यायला नातेवाईकाला 300 किलोमीटरवर येऊस तर जर आरोपी धरत नाही तुम्ही. बसा तुम्ही बसा ताई. बसायचं पीओ साहेब फोन आहे. घ्या त्याला तक्रार. ताईला बोलवते. घ्या त्याला तक्रार. जे माहिती आहे ते सांगा. तिकडे कोण आहे? चला. सकाळी गेलं किती गर्दी होती तुम्हाला विचार सुद्धा नाही. कशाला झाले नसते? अजून जर थांबलं तर सकाळी किती येतात विचार पण नाही करणार. जाणार पुन्हा राजकीय दबाव आणतात. केदार बसला नाही तर कोण असेल बाहेर त्यांना मी सांगा निघून जा म्हणाव. इथं कुटुंबाला एकटं सोडायचं बसलेलो आहे मी. काय झालं तर गोळ्या झाडा म्हणाव. अरे माणूस कुत्र्यासारखा जनावरासारखा मारलाय. हा निळा केला केसापासून त्याच्या टाचापर्यंत.
चालतं बरं बाकीचे थांबा थोडं आपण करू काय दिवशी. द्या त्याची फिर्याद घ्या. ए ताई ते बसवा ताई. बाकीचे थोडे चला बाहेर चला बाहेर चला, बघा सगळे. बाकी. चला रे बाहेर. सहकार्य करा त्यांना बाहेर बघा. चला बाहेर बाहेर चला बाकीचे. बाकीचे थांबा थोडं. चला बाकीचे कॅमेरे बंद करा चला नाही कॅमेरा नाही बंद कॅमेरा नाही बंद चला बाजूला या तुम्ही. जे महत्त्वाचे जे आहे सकाळपासून त्यांनी थांबायचं बाकीच्यांनी नाही म्हणजे ते ताब्यात घेऊन लगेच हे करता येईल. चला एक मिनिट साहेब एक मिनिट. चला सगळ्यांचं साईडला या. नाव कोण आहे इकडे? कोण आहे? भाई नेमकं काय प्रकरण आहे आणि आता काय सध्याची परिस्थिती आहे? उमेश दळवी या मजुराचं अतिशय निर्घुणपणे हत्याकांड झालंय. त्याच्या पायाच्या टाचापासून ते केसापर्यंत त्याच्यावरती लाट्या काट्याने हल्ला केल्याचं एकंदरीत त्या इमेजवरून दिसतंय, फोटोवरून दिसतंय. एवढंच नाही, त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा जखमा आहेत, त्याच्या पूर्ण शरीरावर जखमा आहेत आणि अवघड जाग्यावर जिथं त्याचा प्रायव्हेट पार्ट आहे त्याचं असणारं लाद घालून ते सुद्धा निकामं केल्याचं किंवा काहीतरी मोठं शस्त्र तिथं मारलेलं आहे. एवढा क्रूर हत्याकांड आहे. महाराष्ट्राच्या पाटलावर हादरून टाकणारी ही घटना आहे. हा दलित परिवारातला आहे आणि गेल्या सकाळपासून कुटुंब शिवाजीनगर बीड या पोलीस स्टेशनला बसून आहेत. त्यांची तक्रार घेतली जात नाही. ज्याच्यावर संशय, ज्याचं नाव सांगितलंय, ज्याच्याकडे तो काम करत होता, त्या आरोपीला अद्याप उचललेलं नाही आणि पूर्ण सुनियोजित कट करून एका अपंग व्यक्तीच्या गाडीवर ही जखमी झालेल्या पीडिताला बसवलं आणि त्या जखमीनी सायकल चालवत हॉस्पिटलला आणलं आणि त्याचा सीसीटीव्ही पोलिसांनी घेऊन असणार त्यामध्ये की याला कुणी मारलंच नाही असं कोण सांगतंय? एक अपंग व्यक्ती सांगतोय ज्याला चालता येत नाही, काय नाही. तो बॉडी कशी उचलून त्याची शरीर कसं सायकलवर ठेवू शकतो हाही प्रश्न आहे. त्याच्यामुळे हे प्रकरण एवढं गंभीर आहे. भाई तो जखमी अवस्थेत असताना त्या सायकलवरती बसलेला आहे, तसं सीसीटीव्ही देखील आता बाहेर आला. हो ते दिसतंय, पण याच्यात प्रश्नचिन्ह असं आहे की ज्या अपंग व्यक्तीला उठता येत नाही, बसता येत नाही, तो स्वतः सायकल चालवतोय, तो ती जखमी बॉडी सायकलवर ठेवू कसा शकतो? हे कुणी केलंय? त्याच्यामुळे सुनियोजित कट करून पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने एकदम कट करून हा हत्याकांड घडून आणलेला आहे. त्याला एवढं मारलंय, एवढं बेदम मारलंय की संतोष देशमुख हत्याकांडाच्या बरोबर ही घटना घडलेली, त्याच्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात त्याचा प्रायव्हेट पार्टच निकामा केलेला आहे. एवढं भयंकर त्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झालेला आहे आणि दुर्दैवाने पोलीस यंत्रणा म्हणते की पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर एफआयआर करू. हे किती धक्कादायक आहे. अरे जो आरोपी फरार होईल त्याला अद्याप अटक का केलं नाही? त्याला उचला. त्याची आई, बायको, लेकरं इथं पोलीस स्टेशनला न्याय मागत बसलेत. हे न्याय कोण देणार आहे? त्याचा सकाळी मोबाईल फोडण्यात आलेला आहे. त्यांनी रात्री घरी फोन करून सांगितलं माझ्या जीवाला धोका आहे, मला सकाळी ऍडमिट करा. त्याला मारहाण झालेली, त्याच्यावरती क्रूर हल्ला झालेला आहे आणि जखमा दिसत असताना पोलिसांना आणखी कोणता पुरावा पाहिजे? कुणाचा दबाव आहे का? हे असणारं धक्कादायक आहे. म्हणून त्याची तक्रार घेतली पाहिजे, एफआयआर दाखल झाला पाहिजे. 302चं प्रकरण आहे, अॅट्रॉसिटी ऍक्टचं प्रकरण आहे. तो दलित कुटुंबातला आहे आणि पीडित कुटुंबाला त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे, ही आमची या माध्यमातून मागणी आहे. या संपूर्ण पोस्टमॉर्टम हे इन कॅमेरा झालं पाहिजे आणि इन कॅमेरा पोस्टमॉर्टमच्या माध्यमातून त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने तपास लागला पाहिजे. याच्यात सुद्धा SITची आम्ही मागणी करतोय. ही कट करून हत्या केलेली आहे. तो दलित होता आणि म्हणून त्याचा हत्याकांड झालेला आहे. गरीब लोक आहेत, मजूर आहेत आणि यांचा माणूस मारला तरी हे काहीच करू शकत नाहीत. या उद्देशाने त्याचं क्रूर हत्याकांड करण्यात आलेलं आहे. माज आणि मस्ती एवढी आहे की अद्यापपर्यंत त्या ठिकाणी त्याचा अटक सुद्धा या ठिकाणी झालेली नाही. याचा आम्ही निषेध करतो. थँक्यू भाई.